संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। NSUI युवक काँग्रेसचा नंदुरबारमध्ये रस्ता रोको आंदोलन, महामार्गावरील वाहतूक ठप्प। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज नंदुरबार शहरात काँग्रेस NSUI आणि युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। नीट पेपर फुटी प्रकरण आणि कथित शिक्षण घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी शहरात रस्ता रोको आंदोलन छेडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेस पक्षाच्या NSUI आणि युवक काँग्रेस यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान म्हणून आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेला जो घोळ आहे, विद्यार्थ्यांची जी गैरसोय झालेली आहे, आत्महत्या झालेली आहे, काही विद्यार्थ्यांनी 7 ते 8 विद्यार्थ्यांचं बळी गेलेला आहे, त्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे। आता पुढे याच्या पुढे काही अशा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपला कारभार परत करावा आणि योग्य तो माणूस त्यांनी प्रशासनाने निवडावा। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटही झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले। या आंदोलनात काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUIचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।